नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी. तुम्ही जे स्क्रीनवर फंड बघताय ना, हा निफ्टी 50 इंडेक्स फंड आहे आणि दुसरा अजून एक आहे निफ्टी 500 इंडेक्स फंड. आता मित्रांनो, आपण इन्व्हेस्टमेंट करत असताना नेमका कोणता फंड मग इन्व्हेस्टमेंटसाठी सिलेक्ट केला पाहिजे? जसं की निफ्टी 500 इंडेक्स जर बघितला, तर यामध्ये असणारे जे स्टॉक्स आहेत, त्याचं जर होल्डिंग बघितलं, तर या पद्धतीनं जवळपास 500 स्टॉकचं होल्डिंग आहे. मग बरेच जण म्हणतात, की आपल्या पोर्टफोलिओमध्ये 4, 5, 6, 8, 10 म्युच्युअल फंड असलं पाहिजे, ज्यामुळं आपलं प्रॉपर डायव्हर्सिफिकेशन होईल. मी तर म्हणतो 5-10 फंड घेण्यापेक्षा एकच जर निफ्टी 500चा म्युच्युअल फंड निवडला तर काय वाईट आहे? सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी जर बघितलं निफ्टी 50चा जो इंडेक्स फंड आहे, यामध्ये असणारं होल्डिंग जर बघितलं तर यामध्ये असतं फक्त 50 स्टॉकचं होल्डिंग. यामध्ये सर्वात जास्त वेटेज कुणाचं आहे? एच-डी-एफ-सी बँकेचं 10% वेटेज आहे. आणि याच्यामध्ये असणाऱ्या स्टॉकची संख्या किती आहे? फक्त 50 आहे आणि निफ्टी 500 मध्ये एच-डी-एफ-सी बँकेचं वेटेज आहे जवळपास 5%. पण नंबर ऑफ स्टॉकची संख्या किती आहे? 500. मग मित्रांनो, आपल्या पोर्टफोलिओमध्ये निफ्टी 500 इंडेक्स असला पाहिजे का निफ्टी 50 इंडेक्स असला पाहिजे? ह्या दोघांचे रिटर्न किती असतात आणि कुठला फंड कुणासाठी चांगला आहे? एकदम डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये सांगतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा. चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा. चला सुरुवात करू. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक प्रश्न विचारतो. जर तुम्ही दर महिन्याला 10,000ची एस-आय-पी करत असाल आणि एका चुकीच्या निवडीमुळं जर पुढच्या 20 वर्षात 14 ते 15 लाख रुपयाचं जर नुकसान होत असेल, तर तुम्ही काय करणार? हो, बरोबर ऐकताय. 14 ते 15 लाख. सेम पैसे, सेम एस-आय-पी, सेम डिसिप्लिन. फक्त एक गोष्टीचा फरक आहे. तुम्ही निफ्टी 50 इंडेक्स फंड निवडला, की निफ्टी 500 इंडेक्स निवडला. आजकाल प्रत्येक फायनान्स कंटेंट क्रिएटर एकच गोष्ट सांगतो. इंडेक्स फंड घ्या, सोपं आहे, स्वस्त आहे, फंड मॅनेजरच्या चार्जेसची गरज नाहीये. हो, बरोबर आहे. पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात ॲप उघडता, तेव्हा इंडेक्स फंडच्या दुकानात 2 मोठ्या पाट्या दिसतात. एक असते निफ्टी 50 आणि दुसरी असते निफ्टी 500ची. नेमकं इथंच 90% लोकांचा गोंधळ होतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा गोंधळ कायमचा संपवणार आहोत. त्याची रचना असेल, रिटर्न असेल, रिस्क असेल, याचे आकडे मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा व्हिडिओ बघितल्यानंतर एक गोष्ट तुमच्या कायमच्या लक्षात राहील. हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी एक सोपी 3 प्रश्नांची टेस्ट देणार आहे. ज्यामुळं तुम्ही स्वतः एक योग्य फंड कसा निवडायचा हे स्वतः डिसिजन घेऊ शकता. मित्रांनो, बघा कसं राहतं ते सांगतो. तुम्ही आत्तापर्यंत म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात भरपूर व्हिडिओ बघितले असतील. मला तर बरेच जण म्हणतात, "सर, मी 2 म्युच्युअल फंड मिड कॅप घेतलेत, 2 स्मॉल कॅप घेतलेत, 2 लार्ज कॅप घेतलेत, 2 सेक्टर पेसिफिक घेतलेत." पण मित्रांनो, खरंच ह्याचा काय फायदा होतो का? तर माझं वैयक्तिक म्हणणं आहे, तुमचं फंड सिलेक्शन जर चुकलं, तर तुम्ही बऱ्यापैकी नुकसान करून घेणार आहात. मित्रांनो, ज्यावेळेला तुम्ही ॲक्टिव्ह फंड निवडता ना, त्या ठिकाणी जवळपास 1.5 ते 2% तर तुम्हाला मार्केटची फीस द्यावी लागते. आणि तो फंड इंडेक्सला बीट करेल का न करेल हे पण सांगता येत नाही. मग या गोष्टीवरती बरेच जण काय म्हणतात माहिती आहे का? मग सरळ इंडेक्स फंड निवडूया. इंडेक्स फंड निवडणं ही काही वाईट गोष्ट नाही, चांगला विचार आहे. पण ॲप उघडल्यानंतर तुमच्यासमोर 2 प्रश्न उभे राहतात. निफ्टी 50 इंडेक्स निवडायचा, निफ्टी 500 इंडेक्स निवडायचा. हे दोन्ही इंडेक्स फंड आहेत आणि दोन्हींचा एक्सपेन्सेस रेशो खूप कमी आहे आणि दोन्हीही पॅसिव्ह आहेत. मग फरक काय नेमका? तर मित्रांनो, फरक इथं खूप सिंपल आहे. मला बरेच जण विचारतात, की "सर, निफ्टी 50 घ्यायचा की निफ्टी 500 घ्यायचा?" कोणी म्हणतं निफ्टी 500 घ्या, तो जास्त सेफ आहे, तो जास्त डायव्हर्सिफिकेशन आहे. प्रत्येकाच्या मनात या संदर्भात कन्फ्युजन आहे आणि तुम्ही जर इकडं-तिकडं व्हिडिओ बघितला तर बरेच जण कोण सांगेल तुम्हाला निफ्टी 50 जास्त सेफर आहे, जास्त रिटर्न मिळतात. निफ्टी 500 मध्ये कमी रिटर्न मिळतात. काही जण म्हणतील दोन्हीमध्ये समान रिटर्न आहेत. मग तुम्ही काय करणार? तुमचं जे कन्फ्युजन आहे ना, ते आपल्याला दूर करणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इंडेक्स फंड म्हणजे काय सोप्या भाषेत समजून घेणं गरजेचं आहे. इंडेक्स फंड म्हणजे असा फंड जो कुठल्याही फंड मॅनेजरच्या हुशारीवर अवलंबून नसतो. त्याचं काम एकच असतं. ठरलेली यादी असते इंडेक्सची, हुबेहूब त्याची नक्कल करणं. म्हणजे यादीत जे शेअर्स आहेत त्या प्रमाणात फंडचे शेअर्स ठरणार आणि त्या प्रमाणात ना कुणाचा अंदाज, ना कुणाचं प्रिडिक्शन आणि फी पण कमी. साधारणतः 0.1 ते 0.3% इतकीच फी असते तुम्हाला. बघा आता मित्रांनो, ॲक्टिव्ह फंड म्हणजे काय माहिती आहे का? हॉटेलमध्ये शेफला सांगणं, "तुझ्या मनानं भारी जेवण बनव." शेफ हुशार निघाला तर बरं, नाहीतर पैसेही गेले आणि चव गेली. इंडेक्स फंड म्हणजे ठरलेली स्टँडर्ड थाळी. रोज तीच ठरलेली, कोणताही शेप ती कोणत्याही शेपवर अवलंबून नसते.
किंमतही कमी असते आणि जगभरातील डेटा हेच सांगतोय, लाँग टर्ममध्ये बहुतेक हुशार फंड मॅनेजर या साध्या थाळीला हरवू शकत नाहीत. म्हणून वॉरन बफे सारखा जगातला सर्वात मोठा गुंतवणूकदार देखील काय सांगतो माहिती आहे का? सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी डायरेक्ट इंडेक्स फंड निवडला पाहिजे. मग आता प्रश्न आहे, नक्कल करायचे पण कोणत्या यादीचे? निफ्टी 50 की निफ्टी 500 चे? मित्रांनो, निफ्टी 50 म्हणजे काय माहिती आहे का? कल्पना करा, आपल्या तालुक्यातील सर्वात मोठा आठवडी बाजार म्हणजे मंडी. या मंडीत शेकडो दुकानं आहेत. पण त्यातली सर्वात मोठी, सर्वात जुनी, पिढ्यानपिढ्या चालत आलेली, सगळ्यात विश्वासाची 50 दुकानं निवडली म्हणजे निफ्टी 50. एनएसईवर लिस्ट असलेल्या सर्वात मोठ्या 50 कंपन्या, रिलायन्स इंडस्ट्री, एचडीएफसी, आयसीआयसी बँक, इन्फोसिस, टीसीएस, भारती एअरटेल, लार्जन टर्बो, या फक्त 50 कंपन्या असल्या तरी एनएसईचं मार्केट कॅपच्या जवळपास 60 ते 65% या कंपन्यांचा हिस्सा आहे. निफ्टी 50 हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा राजमार्ग आहे. यामध्ये सगळे लार्ज कॅप, मिड कॅप, एकदम क्वालिटी कंपनी येतात. सगळ्यात भारी गोष्ट काय माहिती आहे का? याआधी सेल्फ क्लिअरिंग असते. म्हणजे काय, प्रत्येक 6 महिन्याला स्वतः एनएसई रिव्ह्यू करतं. एखादी कंपनी महागी पडली असेल, तर ती यादीतून ऑटोमॅटिक बाहेर निघाली जाते आणि नवीन कंपनी वाढणारी त्या ठिकाणी ॲड होते. म्हणजे तुम्हाला काहीही करायचं नाही. तुमच्या पोर्टफोलिओमधून कमकुवत कंपनी आपोआप बाहेर जाते. ही इंडेक्स फंडची खरी जादू आहे. आणि निफ्टी 500चा जर विचार केला, तर मगाची बघितली तीच मंडी आहे. या ठिकाणी टॉप 50 नाही, तर टॉप 500 दुकानं. सर्वात मोठं दुकान पण तिथंच असणार आणि त्या ठिकाणी झपाट्यानं वाढणारं छोटं दुकान देखील तिथंच असणार. एनएससी वरच्या टॉप 500 कंपनीज म्हणजे लार्ज कॅप येणार, मिड कॅप येणार, स्मॉल कॅप, हे सगळं एका छताखाली येणार. आणि एकूण मार्केट कॅप जे आहे ना आपल्या भारतात, त्याच्या 90% पेक्षा जास्त हिस्सा या टॉप 500 कंपनीज कव्हर करतात. म्हणजे या ठिकाणी काय लक्षात आलं हो तुम्हाला? निफ्टी 500 मध्ये जवळपास 75% कंपनी ह्या लार्ज कॅपच असतात. मग उरलेल्या मिड कॅप, स्मॉल कॅप कंपनी असतात. आता गंमत बघा, निफ्टी 500च्या टॉप होल्डिंग कंपन्या कुठल्या आहेत? एचडीएफसी बँक, रिलायन्स, आयसीआयसी, भारती एअरटेल, इन्फोसिस, एलटी, आरएचच्या. या कंपन्या तर निफ्टी 50 मध्ये पण आहेत. म्हणजे लक्षात घ्या, निफ्टी 500 मध्ये वेगळा कुठलाही फंड नाही. तो म्हणजे निफ्टी 50 प्लस अजून 450 कंपन्यांचा तडका. जसं एक साधं वरण भात म्हणजे निफ्टी 50 आणि वरण भात प्लस भाजी, कोशिंबीर प्लस लोणचं, हे पूर्ण ताट भरलेलं म्हणजे निफ्टी 500. आता मित्रांनो, सेक्टर कॉन्सन्ट्रेशन हा एक खूप महत्वाचा मुद्दा असतो. बघा, निफ्टी 50चा जर विचार केला तर फिनान्शियल सर्व्हिसेस, बँक, एनबीएफसी, इन्शुरन्स यांचा वाटा जवळपास 37-38% आहे. ऑइल गॅसचा साधारणतः 10% जर वाटा जोडला तर ह्या दोन इंडेक्सचा वाटा निफ्टी 50 मध्ये जवळपास 50% होतो. आणि तेच जर निफ्टी 500 मध्ये गेला तर या दोघांचा वाटा जवळपास 30-32% आसपास आहे. म्हणजे तुम्हाला निफ्टी 500 मध्ये कॉन्सन्ट्रेशन रिस्क टाळता येते. याचा अर्थ काय माहिती आहे का? समजा उद्या बँकिंग सेक्टरमध्ये मोठं संकट आलं, आरबीआयनं कडक नियम आणले, एनपीएची समस्या निर्माण झाली, तर निफ्टी 50ला मोठा फटका बसू शकतो आणि निफ्टी 500ला तुलनेनं कमी फटका बसू शकतो. यालाच डायव्हर्सिफिकेशन म्हणतात. जर तुम्ही आधीच बँकिंग स्टॉक्स, बँकिंग सेक्टर फंडमध्ये पैसे गुंतवले असतील, तर निफ्टी 50 घेताना हे कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. इंडेक्समध्ये कंपन्यांचं वजन कसं ठरतं? अजून एक खूप बेसिक गोष्ट जी माहीत असणं गरजेचं आहे. दोन्ही इंडायसेसमध्ये सगळ्या कंपन्यांचं वजन सारखं नसतं. वजन ठरतं फ्री फ्लोट मार्केट कॅपनुसार. म्हणजे कंपनी जितकी मोठी, तितकं तिचे शेअर्स जास्त बाजारात खुले, तितकं तिचं इंडेक्समधलं वजन जास्त. निफ्टीचा जर विचार केला तर एचडीएफसी बँक, रिलायन्स हे निफ्टीला हलवतात. पण यादीतले 480 कंपन्या जरी पडल्या, तरी निफ्टी 50ला काही फरक पडत नाही. याचाच एक परिणाम म्हणजे निफ्टी 500 मध्ये 500 कंपन्या जरी असल्या ना, तर खरा गेम मोठ्या कंपन्या करतात. मिड कॅप, स्मॉल कॅप कंपन्या त्याला फक्त एक्स्ट्रा बूस्ट देतात. चांगल्या काळात वर आणि वाईट काळात खाली. म्हणून तुम्ही दोन्ही इंडायसेसचा आलेख जर बघितला तर बऱ्यापैकी सोबत चालताना दिसेल. फक्त निफ्टी 500चे झोके थोडे मोठे असतात. दोन्ही इंडेक्सचा जर विचार केला तर 6 महिन्याला रिबॅलन्सिंग होतात. म्हणजे ज्या कमजोर कंपन्या आहेत, त्या बाहेर जातात. नव्या दमाच्या कंपन्या आतमध्ये येतात. म्हणजे तुमचा पोर्टफोलिओ जुनाट होत नाही. 2000 साली निफ्टीमध्ये ज्या कंपन्या होत्या, त्यात आज असंख्य कंपन्या निफ्टीमध्ये नाहीयेत. कंपन्या येतात, जातात, पण भारताची ग्रोथ स्टोरी इंडेक्समध्ये कायम राहते. आणि सगळ्यात मोठा गैरसमज आधी तोडूया.
बरेच लोक समजतात निफ्टी 500 म्हणजे 500 कंपन्या, म्हणजे 10 पट जास्त डायव्हर्सिफिकेशन, 10 पट रिस्क कमी. हे चुकीचं आहे. निफ्टी 500 मध्ये मिड कॅप स्मॉल कॅप कंपनी असल्यामुळं रिस्क निफ्टी 50 पेक्षा जास्त असते, कमी नाही. डायव्हर्सिफिकेशन म्हणजे रिस्क शून्य होणं नाही, फक्त एका कंपनीची किंवा सेक्टरची रिस्क कमी होणं. पण बाजाराची ओव्हरऑल रिस्क, ज्याला आपण मार्केट रिस्क असं म्हणतो, ती दोन्हीकडे असतेच आणि ब्रॉडर मार्केटमध्ये ती थोडी जास्तच असते. म्हणजे संख्या मोठी बरोबर सेफ्टी हे गणित बाजारात बिलकुल चालत नाही. हे डोक्यात तुम्ही एकदा पक्क बसवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता मित्रांनो, एक तुम्हाला डेटा दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी आपण निफ्टी 50 आणि निफ्टी 500 दोघांचा डेटा घेतलाय. 10 वर्षाचा कॅगर जर काढला तर निफ्टी 50चा 11 ते 12% आणि निफ्टी 500चा जवळपास 12.9%. आता ओलॅटिलिटी जर विचारात घेतली तर निफ्टीमध्ये तुलनेनं कमी ओलॅटिलिटी असते, पण निफ्टी 500 मध्ये ओलॅटिलिटी जास्त असते. आता घसरणीचा काळ जर बघितला बिअर मार्केट, तर बिअर मार्केटमध्ये निफ्टी 50 इंडेक्स कमी पडतो, पण निफ्टी 500 इंडेक्स जास्त पडू शकतो. आणि तेजीच्या काळामध्ये निफ्टी 50 स्थिर वाढतो आणि निफ्टी 500 इंडेक्स वेगानं वाढतो. सर्वात महत्वाचं काय, निफ्टी 50 मध्ये 2 सेक्टरचं कॉन्सन्ट्रेशन 50% आहे, पण निफ्टी 500 मध्ये या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन थोडं कमी असतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आता बघा ना, तुम्हाला गंमत सांगतो, तुम्ही 10,000ची SIP सुरू केली, ह्या दोघांचे रिटर्नमध्ये 1% चा डिफरन्स आहे. 20 वर्ष SIP सुरू केली तर दोघांच्या ठिकाणी 24 लाखाची इन्व्हेस्टमेंट होते. 12% जर कॅगर मिळाला तर साधारणतः 95 लाख ते 1 कोटी बनतात आणि 13% कॅगर मिळाला तर 1 कोटी 10 लाख ते 1 कोटी 15 लाख, म्हणजे 14 ते 15 लाखाचा फरक पडतोय. विचार करा, फक्त 1%च्या फरकानं काय होऊ शकतं. एका फ्लॅटचं डाऊन पेमेंट होऊ शकतं, मुलांच्या परदेशी शिक्षणाचं पेमेंट होऊ शकतं आणि 2 ते 3 वर्ष लवकर रिटायरमेंट सुरू करता येऊ शकते. म्हणजे ही पॉवर कशामध्ये आहे मित्रांनो, ह्या 1%च्या रिटर्नमध्ये. त्यामुळं इन्व्हेस्टमेंट करत असताना रिटर्न्सचा काळजीपूर्वक अभ्यास करणं, प्रॉपर फंडचं सिलेक्शन करणं देखील खूप गरजेचं असतं. मग तुमच्यासाठी नेमका कोणता फंड बरोबर आहे? आता प्रॉमिस केल्याप्रमाणे डिसिजन टाइम. पण त्याआधी एक नीत तोडूया. कोणता फंड बेस्ट आहे? हा प्रश्न चुकीचा आहे. योग्य प्रश्न काय आहे? माझ्यासाठी कोणता फंड योग्य आहे? कारण बेस्ट फंड हा सगळ्यासाठी सारखा नसतो. जसे बेस्ट चप्पल ही पायाच्या मापावर ठरते, ब्रँडवर नाही. तर स्वतःला हे प्रश्न विचारा. एक निफ्टी 50 निवडा. जर तुम्ही पहिल्यांदा इक्विटीमध्ये पाऊल टाकत असाल, बाजाराचा चढ उतार बघून जर तुमच्या छातीत धडधड होत असेल, तुम्हाला साधेपणानं आणि स्थिर गुंतवणूक हवी असेल, देशातल्या टॉप 50 कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची असेल, तुमचं आर्थिक गोल 5 ते 7 वर्षाच्या आतमध्ये असेल, तुम्ही रिटायरमेंटच्या जवळ असाल, तर या कंडिशनला मित्रांनो तुम्ही निफ्टी 50 इंडेक्स निवडणं कधी पण सोयीस्कर आहे. जर निफ्टी 500 इंडेक्स निवडणार असाल, तर तुमचा इन्व्हेस्टमेंट टाइम हॉरिझॉन लांब असणं गरजेचं आहे. 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ. या मधल्या काळात पोर्टफोलिओ 20, 25, 30% खाली जरी गेला तरी SIP थांबवणार नाही. उलट युनिट स्वस्त मिळतात म्हणून SIP चालू ठेवणारा असाल, तर हा तुमच्यासाठी बेस्ट फंड आहे. तुम्हाला एकाच फंडात जवळपास संपूर्ण भारतीय बाजारावरती जर वर्चस्व स्थापित करायचं असेल, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप सगळं, तर निफ्टी 500 तुमच्यासाठी बेस्ट आहे. तुम्हाला जर वाटत असेल, बाबा एक लार्ज कॅप, एक मिड कॅप, एक स्मॉल कॅप, हे सगळं कुठं सांभाळत बसू? वन फंड ऑल मार्केट. त्यासाठी निफ्टी 500 बेस्ट आहे. आणि तिसरं स्मार्ट जुगाड. दोन्ही का नाही? अनेक अनुभवी गुंतवणूकदार जे आहेत ना, आपल्या पोर्टफोलिओचा कोअर म्हणून निफ्टी 50 ठेवतात आणि त्यासोबत निफ्टी 500 देखील जोडतात. माझा एक प्रामाणिक सल्ला असेल, जर तुम्ही नवीन असाल, तर कोणत्याही एकाने सुरुवात करा. सुरुवातीला गुंतागुंती बिलकुल वाढवू नका. आधी सवय लावा, मग पोर्टफोलिओ वाढवा. लक्षात ठेवा, परफेक्ट फंड शोधण्यास 6 महिने घालवण्यापेक्षा एक चांगला फंड घेऊन आजच सुरुवात करा. निफ्टी 50 निवडा किंवा निफ्टी 500 निवडा. तुमचा शत्रू कोण आहे माहिती आहे का? उशीर हा तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्यामुळं 20 वर्षांनी पाठीमागे वळून बघताना तुम्हाला वाटलं पाहिजे, "अरे वाह! मी टाईमाला सुरुवात केली." असं वाटायला नको, "मी 5 वर्ष उशिरा सुरुवात केली." त्यामुळे सुरुवात करणं गरजेचं आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली नसेल, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटसाठी निवडला नसेल, कुठला फंड निवडायचा तुम्हाला समजत नसेल, तर दिलेल्या नंबरला मला कॉल करा. तुम्हाला यासाठी पूर्ण मार्गदर्शन केलं जाईल. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.